शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज राजू शेट्टी वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाणार आहे। सध्या आपल्यासोबत राजू शेट्टी आहे, शेतकरी नेते। सर, शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादक असो, त्या आंबा उत्पादक असो, त्यानंतर कांदा उत्पादक आणि काजू उत्पादक यांच्या मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात येत आहे। नेमकं काय मुद्दे असणार आहे? वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे यावर्षी आंबा आणि काजूच्या उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे। 80% घट झालेली आहे। केवळ 15 ते 20%च पीक हाताला लागलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे, कारण केंद्राचा आपत्ती निवारण निधी आहे, राज्याचा आहे, आणि या निधीतून आणि विमा कंपन्यांच्या ज्यांनी विमा उतरवला त्या विम्याच्या संरक्षित रकमेतून शेतकऱ्याला भरपाई करायला पाहिजे। साधारण 1500 ते 1600 कोटी रुपयाची गरज आहे, परंतु शक्तीपीठ सारख्या रस्त्याला 1 लाख कोटीच्या वर खर्च होतो, बुलेट ट्रेनला खर्च होतो, कुंभमेळ्याला 35,000 कोटी रुपये खर्च होतात, पण शेतकऱ्यांच्यासाठी मात्र 1500-1600 कोटी रुपये नाही। ही अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे। म्हणजे एकूणच सरकारची प्रवृत्ती अशी दिसते की शेतकऱ्याला काय द्यायचं नाही, पण तो हक्क मागतोय। त्यात काय दोष आहे? नैसर्गिक आपत्ती आली त्यात दोष काय त्याचा? त्याच्या पाठीशी उभा राहायला नको काय? कोरोनामध्ये सरकारचे किती पैसे खर्च झाले? या जनतेनं कधी विचारले का हा खर्च एवढा सरकारनं का केला म्हणून? तीच गोष्ट नैसर्गिक आपत्तीची आहे, पण तरीसुद्धा दिलं जात नाही। ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। आणि म्हणूनच गेल्या 2.5 महिन्यापासून कोकणातला शेतकरी आंदोलन करतोय। त्याची कैफियत घेऊन आज ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निघाले। पण तुमचं जे आंदोलन हे कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न, दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाने करण्याची तयारी सुरू आहे। आज सकाळपासून कोकणातून, पश्चिम महाराष्ट्रातून लोक निघालेले आहेत, परंतु जागोजागी त्यांच्या पाळतीवर राहून पोलीस त्यांना अडवतायत। आंदोलनावर बंदी घातलेली आहे, त्याच्यावर कारवाई होणार आहे, लाठीचार्ज होणार आहे, अशा प्रकारच्या भीती घालून शेतकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात। आता इथं गिरगाव चौपाटीत शेतकऱ्यांना फसवून जागा बदललेल्या आहे, आझाद मैदानात चला असं करून गाडीत कोंबून तिकडे घेऊन जात आहेत, परंतु आंदोलन हे गिरगाव चौपाटीपासूनच सुरुवात होणार। मात्र आता तुमच्यासोबत अनेक वर्षांपासून बच्चू कडू या सोबत तुमच्या शेतकऱ्यांच्या मागण्यावर होते, मात्र आता ते कुठेतरी शिवसेनेत गेलेले आहे, ते कुठेतरी मागं पडलेले आहे। मात्र तुमचा त्यांच्याशी काही संपर्क झालेला काय आंदोलन? बघा, ही शेतकऱ्याची चळवळ आहे, म्हणजे एखाद्या नदीसारखी आहे। नदीला एखाद्या ओढ्यातून, एखाद्या उपनदीतून पाणी कमी आलं म्हणून काय नदी वाहायची थांबत नाही, त्यामुळे ही गंगा राहत राहणार। आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या याच्यामध्ये लागतात। कुणाला मुख्यमंत्री करायचे ते करा, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, ते सुटत नाही, हे दुर्दैव आहे। आज जर आता आंदोलन जर अगर पैंगवण्याचा कार्य जर प्रशासनाने ठरवलं तर तुम्ही काय भूमिका घेणार? बघू, आंदोलन हे करणारच। बंदी घाला, काय घाला, आम्हाला नोटिसा काढल्यात, पण आंदोलन हे होणारच। कोण कोण असणार आहे तुमच्यासोबत? एक उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होणार, बरेच प्रमुख विरोधी पक्षातले नेते आहेत, अनेक सामाजिक संघटना आहेत, अनेक जण। आम्ही सगळ्यांनी हे आंदोलन मुळामध्ये कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या संघटनेचं नाही, हे आंबा आणि काजू बागायतदारांचं आंदोलन आणि आम्ही त्याच्यामध्ये सगळे सहभागी झालो। इंधन दरवाढी संदर्भात आज मोठ्या प्रमाणात आज 3 रुपयानं इंधन वाढलेलं आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे सातत्यानं, त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांची कंबर मुडलेली आहे। इंधन दर वाढवायचं कारण एकमेव की सरकारच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातलं अपयश आहे। ती जर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्थिरपणानं आपला फायदा तोटा बघून जर भूमिका घेतली असती तर निश्चितच क्रूड ऑइलचा पुरवठा झाला असता, नीट झाला असता आणि इंधन दरवाढ करण्याची वेळ आली नसती। हे होते शेतकरी नेते राजू शेट्टी। त्यांना म्हटलेलं आहे की सरकारनं जरी आंदोलन थांबण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी मात्र शेतकऱ्यांचं आंदोलन हे होणारच, या भूमिकेवर ते ठाम आहे। कॅमेरामन संतोष कडलकसह संतोष मोरे, मुंबई।